नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण घरगुती साजूक रवा तूप पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपले जे रोजचं दूध असतं त्याच्या दूध गरम झाल्यानंतरची साय येते तीच आपल्याला काढून 8 दिवस साठवून ठेवायची आहे आणि त्याच्यापासून आपण तूप तयार करणार आहोत. आणि तूप बनवताना लोणी करताना मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे. आपल्याला मिक्सरचाही वापर करायचा नाही आहे आणि काहीच नाही, फक्त हे आपल्याला असे लोणी तयार करून घ्यायचे आहे. एक चमचा घ्यायचा आणि ही साई 1 दिवस बाहेर ठेवायची आहे आणि ती बाहेर हे झाल्यानंतर मग त्याच्या आपण ही एका मोठ्या भांड्यात काढून घेऊन ते आपल्याला नुसतं असं गोल 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 फिरून त्याचा लोण्याचा असं गोळा तयार होत नाही तोपर्यंत एक 10 मिनिटच फिरवायचं आहे थोडंसं पाणी टाकून. आणि हे असं केल्यानंतर जास्त भांडी निघत नाही आणि जास्त हे पण होत नाही. तर आपण चला एक गोळा तयार होईस तोपर्यंत आपण हे असंच फिरून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे आता आपण असं हलवून एक लोण्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. हे असं केल्यामुळं जास्त त्रासही होत नाही आणि भांडी निघत नाही, मिक्सरला काढायची सुद्धा गरज नाही. असंच चांगला व्यवस्थित गोळा तयार होतो. आता इथे आपला हा लोणी तयार झाले आहे. आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि हे काढून झाल्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. इथे बघू शकता आता आपण गोळा काढून घेतलेला आहे आणि असं पाणी टाकून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं 2-3 वेळा धुवून घेतल्यानंतर आपल्या तुपाचा जो आंबटपणाचा वास असतो तो येत नाही आणि एकदम असं साजूक असं रवा तूप तयार होतं. तर बघू शकता मी हे असं धुवून घेते 2-3 पाण्याने. तर आता आपला ह्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. तो आता आपण गॅसवरती ठेवून कडून देणार आहोत. इथे बघू शकता आपलं आता जे हा लोण्याचा गोळा पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. त्यात आपण चांगलं उकळून जोपर्यंत तूप तयार होत नाही तोपर्यंत आपण हे कडून घ्या. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, हे आपलं तूप हे कडून म्हणजे व्हायलाच लागलेलं आहे आणि जास्त पण वेळ कडून नाही द्यायचं, ते तूप करपू शकतं. तर हे असं आपण आता गाळून घेऊ डब्यात. मस्त असं रवा तूप हे बघू शकता तुम्ही की आपले तूप हे तयार झालेले आहे. तर माझी ही साधी सोपी पद्धत तूप करण्याची घरगुती रवा तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.